आकाशवाणी मुंबई केंद्र. आकाशवाणीच्या संग्रहातल्या ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग 3 सादर करीत आहोत. आपण साधारणपणे शांतता कोटचे प्रयोग सुरू झाले आणि ते चालू होते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये रंगायन फुटलं खऱ्या अर्थाने तिथे. त्याच्यानंतर तिथपर्यंत आपण आलो होतो. म्हणजे त्याबाबत तुम्हाला काही म्हणायचं? म्हटलं तर दुर्दैवी घटना आहे, पण ती अपरिहार्य होती. एकंदर त्या परिस्थितीमध्ये त्याचा विचार करता ती अपरिहार्य होती. आणि मला एक असं वाटतं की झालं एका दृष्टीने रंगभूमीच्या दृष्टीने खूप चांगलं झालं. अशा अर्थाने म्हणतो मी की त्यानंतर ज्या उद्देशानं आम्ही रंगायन सुरू केलं होतं ते सगळे लिखित स्वरूपातले जे उद्देश होते आमचे, आम्ही तसेच्या तसे आविष्कार सुरू करण्यापूर्वी तेच उद्देश डोळ्यासमोर, म्हणजे खऱ्या अर्थानं रंगायनचंच काम पण एक जरा बाईंची पठडी आणि आम्ही सुरू केलं. हे निराळं असू शकतं पण कार्याचं स्वरूप तेच असू शकतं. म्हणजे उद्देश एकच पण तिथपर्यंत पोहोचायचे मार्ग थोडे वेगळे असू शकतात. बाईंच्या डोक्यामध्ये एक निराळी कल्पना असू शकते आणि ते खरी असेल आणि आहेही, पण आपल्या उद्देशासाठी हाही एक मार्ग असू शकतो. म्हणून एक रंगायनचंच काम पुढे सुरू झालं. आणि दुसरे मला असं वाटतं त्यानंतर बाईंनी व्यावसायिक रंगभूमीवरती नाटक करायला सुरुवात केली. त्या दृष्टीने एक असा विचार करायला लागलो आपण मराठी रंगभूमीच्या दृष्टीने, तर तो फार मोठा फायदा झाला मराठी रंगभूमीला की कुठंतरी त्याला एक वळण मिळालं, एक दिशा मिळाली आणि एक प्रयोग करण्यामध्ये एक शिस्त आली. आतापर्यंत जे होत होते त्याला त्या निमित्तानं एक मराठी रंगभूमीवर नवीन काहीतरी चांगलं आणि सुविहित असं पाहायला मिळायला लागलं. एक शिस्त आली. हे बाईंचं मोठेपण आहे. बरोबर. आणि त्यामुळे मराठी रंगभूमी जरी रंगायन आपण म्हणतो विभागली गेली तरी पण एक दोन्ही चांगला फायदा झाला की हे प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरू राहिली. त्याच उद्देशानं कदाचित मार्ग निराळा असू शकेल. बरोबर आहे ना. मनामध्ये उद्देश तोच आहे. त्या उद्देशानंच आम्ही, कारण बाईच्या डोक्यात ती कल्पना निराळी असेल पण आमचे उद्देश तेच आहे. बरोबर आहे. हा मुद्दा मार्ग निराळ असू शकतात आणि ते आपण एकमेकाने मान्यही करायला पाहिजेत. मान्य आहे ना. म्हणून मी ते म्हणलं की तुमचे उद्देश तेच, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्गक्रमणा दोन्ही तुमच्या ह्यांची वेगळी असणार. बाईंची वेगळी आणि तुमच्या ह्याची वेगळी. हे ठीक आहे. पण माझं म्हणणं मुद्दा असा आहे मला इथे भुलाबाई देसाई ऑडिटोरियम मधनं तुम्ही फुटलात म्हणून बाहेर पडायला लागलं का? भुलाबाई देसाई तुम्हाला जे मिळालं होतं जिथे सर्व कलांचा संगम तुम्ही होता ते थिएटर तुम्हाला सोडावं लागलं का आधीच ते काही घडलं? काय झालं, पहिल्यांदा ती वास्तू होती ती एवढी मोठी नव्हती. छोटी एक मजलीच असेल. तिथं आता एक टॉवर तयार झालेलं आहे आणि त्या संबंधी मग तिथून आम्हाला निघावं लागलं थोड्या काही वर्ष तरी. पण मग ते तुम्ही रंगायनमध्ये असतानाच निघावं लागलं होतं? हो. नाही, काय झालं त्याच्यानंतर आम्ही विल्सन कॉलेजमध्ये आलो ना. विल्सन कॉलेजमध्ये तुम्ही आला होता. बरोबर आहे. पण तेही चालू होतं. पण तरी तेव्हा तुम्ही इकडे मोठी बिल्डिंग तयार होत होती ना. बर. त्यामुळे तो खंड पडला असतो. पूर्णपणे खंड पडला. मग आता माझं म्हणणं की ठीक आहे, रंगभूमीच्या चळवळीत रंगायनचं पाऊल एक महत्वाचं पाऊल आहे हे आपण सगळेजण म्हणतो. ते फाउंडेशन आहे या संबंध चळवळीचा. फाउंडेशन आहे सगळं. कुठेतरी ही नवीन संबंध नवीन यांनी रंगभूमी ही होते आहे, पुढे येते आहे, त्याचा तो फाउंडेशन आहे त्याच्यातला. आणि बाईंचं योगदान निश्चित मोठं आहे. त्यांचे सर्व, कारण काय असतं ही समूहाने करायची कला आहे त्यामुळे त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकार्यांचंही ते योगदान आहे. म्हणून ते रंगायनच्या सामूहिक असं योगदानामुळे फक्त बाई मोरक्या आमच्या तेही नाही. माझं म्हणणं की मुद्दा बरोबर आहे तुमचा, पण म्हणजे रंगायन एका टप्प्यावरती म्हणजे बाईंचं परदेशी जाणं येणं, मग तुमचं शांतता कोट चालू असणं, ह्या टप्प्यावर तुमचा एक गट बाहेर पडला आणि मग तुमचं आविष्कार ही संस्था सुरू करण्याचा निर्णय झाला. म्हणजे मला असं वाटतं की खूप लोकांना आविष्कारच नाटक शांतता कोर्ट आहे असं वाटतं मुळामध्ये. तर तुम्ही आविष्कारतर्फे पहिल्यांदा शांतता कोर्टचे प्रयोग केले. आता काय झालं, किंवा तुम्ही थोडीशी आविष्कार उभं करतानाची तुमच्या ज्या काही हे झाल्या त्याच्या संदर्भात थोडंसं बोलावं. तो काळ जो होता ना मोठा, तो सगळ्यांनाच त्रास देणारा होता. रंगायनचं विभक्तीकरण मानसिक दृष्ट्या होता, शारीरिक दृष्ट्या होत्या, पण त्याच्यातून सगळ्यांना जावं लागलं. मी अपवाद नव्हतो. बरोबर आहे.
माझी मानसिक अवस्था वाईट होती आणि पुढं काय हा प्रश्न होताच. मी अरविंदच्या सारखं मागे लागत होतो. आपल्याला काहीतरी याच्यातून आता पुढे कार्य पुढं न्यायला पाहिजे, हे न्यायला पाहिजे. आणि थोडा काळ गेला. अरविंद सुलभा यांच्याकडे मी सतत जात असे, बसत असे आणि करायला पाहिजे. मग पहिलं आम्ही काय केलं असेल तर शांतता आपला प्रयोग, आणि शांतताचे सगळे कलाकार आहेत ते सगळे आपल्याबरोबर आहेत, म्हणून मग शांतताचे आपण प्रयोग सुरू ठेवावे. कारण शांततामुळे आम्हाला पैसा मिळत होता, थोडेसे पैसे मिळत होते, तेही आम्ही सुरू केलं. आणि दुसरं म्हणजे की सुलभानी बालनाट्य तेंडुलकरांची ती शाळेत असताना केलेली होती, त्या बालनाट्याचेही प्रयोग आम्ही सुरू केले. म्हणजे अशी सुरुवात झाली. मग आमची ती संस्था रजिस्टर करणं, अमुक करणं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही ती रंगायन संस्था सुरू केली. आणि मग रंगायनची पहिली निर्मिती करायची आपल्याला, आविष्कारची म्हणतात, सॉरी आविष्कारची निर्मिती पहिली करायची आहे. तर मग अरविंद असं नेहमीच मला म्हणायचं, वी शुड स्टार्ट विथ अ बँग. बर, असं ते अरविंदचं नेहमीचं वाक्य असायचं. बर, त्याकडे वी शुड स्टार्ट विथ अ बँग. बर. आणि त्यावेळेला गिरीश कर्नाडचं तुगलक नाटक इंग्लिशमध्ये झालं आणि ते आपण करावं. त्या नाटकाने आपली सुरुवात करावी आविष्कारची. बर. म्हणून मग पण ते मुळात त्याने प्रथम कानडीमध्ये लिहिलं होतं, त्याची मातृभाषा, आणि नंतर त्याने इंग्लिश त्यांनीच केलं होतं इंग्लिशमध्ये. बर. मग आता याचं मराठीत करायचं. गिरीशने थोडं मोडकं तोडकं मराठीत बघितलं, त्याला पहिला ड्राफ्ट होता, पण त्याच्यानंतर आम्ही मग तेंडुलकर आमच्या बरोबर होते. मी तेच म्हणणार होते, आविष्कारच्या गटामध्ये तेंडुलकर पण बरोबर होते. आणि म्हणाले की तेंडुलकरांना सांगितलं तर हे तेंडुलकरांना वेळ नव्हता असं बंद करण्यामध्ये. तर त्यावेळी आमच्या बरोबर विनोद जोशी होते. विनोद जोशी, आणि ते असं एवढं म्हणाले की काही नाही तेंडुलकर, तुम्हाला करायला पाहिजे, तुम्हाला जर थोडंसं शांतता पाहिजे असेल तर माझ्या सातारला चला. सातारा रोडला त्यांचा कारखाना होता. बरोबर. तर ते मग विनोद जोशी तेंडुलकरांना घेऊन सातारा रोडला गेले. त्यांच्या बंगल्यात त्यांना सांगितलं, आता इथे तुमचं भोवती संबंध निसर्ग आहे, निसर्ग, तुम्ही ही खोली आणि हे तुमचं नाटक करायचं आहे, त्याचं तुम्ही ट्रान्सलेशन करा. आणि तेंडुलकरांनी मग 4 दिवसात ते पूर्ण केलं. बर. आणि संबंध मग ते विनोदनीच त्यावेळेला मग ते झेरॉक्स काढणं वगैरे, झेरॉक्स नव्हते त्यावेळेला, सायक्लो स्टायलिंग असायचं. ते सायक्लो स्टायलिंग करण्यापेक्षा त्यांनी काय केलं, जवळजवळ 50 प्रती छापूनच आणल्या. बर. तुगलकच्या. बर, त्या छापूनच आणल्या. आणि मग आम्ही त्या नाटकाच्या तयारीला लागलो. तालमीच्या त्या नाटकामध्ये जवळजवळ 75 कलाकार आहेत. बर. एवढे कलाकार जमवणं, ते सगळं करणं, आणि या सगळ्या निर्मितीसाठीचा जो खर्च आहे, आम्ही दोघं बसलो, डोकेफोड केली. आणि आपल्याला कितपर्यंत आता जायला पाहिजे, तर तू म्हणतोयस वी शुड स्टार्ट विथ अ बँग, तर ती बँग फार मोठी आहे. तर मग झालं, आम्ही मग त्या निमित्ताने पैसे जमवायला, कुठे ग्रँट्स मिळवायला, असे आमचे मग प्रयत्न सुरू झाले. आणि नंतर मग याच्यातलं जे आता पात्र निवडायचे असले, त्याची ते कलाकाराचे सगळे ते निवड करायची, तर मुख्य म्हणजे तुघलकच्या भूमिकेसाठी कोण, डोळ्यासमोर कोणी येत नव्हता. पण त्यावेळेला अरुण सरनाईक हा मराठी चित्रपटसृष्टीचा फार मोठा हिरो. बरोबर. आणि तसाच तो, त्या उंची, त्याची संबंध, देहयष्टी संबंध, त्याचा तो एक आवाजाची त्याची हे संबंध, या सगळा विचार केल्यानंतर आम्हाला वाटलं की अरुणच. आता अरुणला कसा मिळवायचा, मग सी रामचंद्र यांच्या तर्फे असं काहीतरी ओळख काढत, की अरविंदचा तसा परिचय होता अरुणचा, माझा नव्हता. पण मग अरविंदनी सांगितलं की असं असं करतं, नाटक वाच. तर त्यांनी ते नाटक वाचलं आणि म्हणाला, पप्पा मी करतो. अरविंदला सगळे पप्पा म्हणायचे. बरोबर, मी करतो. त्यावेळेला त्याच्याकडे 4 चित्रपट त्यांनी साईन केलेले होते. बर. तर अरविंदने सांगितलं की तुला करायचं असेल तर एक तू चित्रपट कर किंवा हे नाटक कर. बर. कारण दोन्ही डगरीवर पाय ठेवून करायचं, ते तू काहीच चांगलं करणार नाहीस.
तर म्हणा मी चित्रपट सोडतो आणि मुंबईकडे येऊन राहतो. क्या बात आहे. हा अरुणचा केवढा मोठेपणा आहे. मोठेपणा म्हणजे फारच आहे. फारच आहे. आणि त्यांनी तसं केलं. बर. मुंबईत येऊन तो आणि श्री रामचंद्र मित्र ना, हो. तर त्यांच्या तिथं दादरलाच राहायचे ते ना, तर तिथं राहायचा तो मग त्यांच्याकडं. आणि मग एक हे झाला मुख्य. आता दुसरी आमची काय तिचं नाव, सुनीला प्रधान. बर. सुनीला प्रधान हे झाले. नंतर बाकीचे सगळे सरदार मंडळी आहेत सगळी, त्याच्यातले सगळं मोठं एक त्या तुघलकचं आयुष्यातली सगळी जी संबंध राजकीय आहे, वैयक्तिक आहे, ते सगळं घडामोडी त्या करता 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 त्यावेळी मराठी रंगभूमीवर जेवढे चांगले नट मंडळी होते त्या सगळ्यांना हे संपर्कात राहिलो. आणि मग त्यात विनोदने एक भूमिका केली. बर. विनोद दोशींनी. श्रीकांत लागू होता, नारायण पै होता, नंतर दिलीप कोल्हटकर होता. बर. नंतर खूप मोठी मंडळी होती त्याच्यामध्ये त्या. बर. आणि बाकी सगळे आमची आविष्कारची मंडळी होती. बर. म्हणजे आता हे झालं, कलाकारांची निवड झाली, तालमीला सुरुवात करायची. पण कुठे करायचं आता तेच सांगतो तुला मी. आता दादरला ठाकूर हॉल म्हणून आहे. बर. म्हणजे ते आता गोखले रोडवरती ठाकूर हॉल आहे. म्हणजे तुमच्या आता तिथे दत्तात्रय वगैरे तिथे आमचं ते प्रकाश हॉटेल्स आहेत ना, त्याच्या बाजूला तो ठाकूर हॉल आहे. तो ठाकूर माझ्या वाडिया कॉलेजमधला मित्र. बर. मग मी त्याच्याकडे त्यांचा तो हॉल आहे, तो म्हटला मला 2 महिन्यासाठी हॉल पाहिजे रोज संध्याकाळी. बर. मग तो मिळवला. बर. आणि मग आता याच्यानंतर तालमी पहिल्यांदा वाचनं सुरू झाली त्यावेळेला आम्ही छबिलदास मुलींची शाळा तिथे 4थ्या मजल्यावरती सुरुवातीला वाचनाने ते सुरू केलं आम्ही. पण नंतर पुन्हा आपल्याला जेव्हा त्याच्या संबंध मुवमेंट सुरू करायला लागेल मग इकडे आलो. तर त्याच्या आधी आता बाकीचे जे घटक आहेत, एका निर्मितीचे निरनिराळे घटक आहेत, त्यातून संबंध नाट्य उभं राहतं, नाटक उभं राहतं. तर पहिली गोष्ट नेपथ्याची. आता हे ऐतिहासिक नाटक आहे. बरं, त्याला स्थलकाल काय आहेत, तर ते कशा पद्धतीने करायचं म्हणून दामू केंकरे यांच्याकडे आम्ही गेलो. दामू केंकरे अरविंद यांनी चर्चा केली. दामू म्हणला मी करतो. बर. आणि त्यांनी जे नेपथ्य स्तरनिविष्ट असं नेपथ्य केलं. बर. आणि त्या नेपथ्याला एक अर्थही दिला. बर. म्हणजे असा एक 2 हाताने असा विळखा पडतो हाताचा, अशा पद्धतीने. आणि अशा संबंध पायऱ्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने. म्हणजे ते नाटक फक्त रवींद्र नाट्य मंदिरमध्येच व्हायचं. बर. किंवा पुण्याच्या बालगंधर्वमध्येच. बर. बाकी ते कुठेही होऊ शकत नव्हतं. असं ते तशा पद्धतीचं म्हणजे तो अरविंदचं सारखं तेच वी शुड स्टार्ट विथ अ बँक आणि असंच प्रोडक्शन द्यायचं. बर. आणि म्हणून मग त्यांचं ते नेपथ्य सुरू. आता हे नेपथ्य केल्यानंतर आराखडा झाला. बनवायचं कसं, कारण संबंध एवढं प्रचंड प्रमाणात लाकूड लागणार होतं, कारागीर लागणार होते. तर आम्ही व्ही शांतारामचा जो स्टुडिओ आहे, राजकमल स्टुडिओ आहे, तिथे अरविंद गेला. त्यांना भेटला. शांतारामला भेटला. तिथं किरण पण होते, सगळे होते. त्याने सांगितलं की आम्हाला असा सेट करायचा आहे, तर तुमचे कार्पेंटर्स आणि हे आम्हाला द्या. कारण हे कुणी मराठी रंगभूमीवर तोपर्यंत अशा पद्धतीनं सेट करणारं कोणीही नव्हतं. असा स्तरनिविष्ट सेट करायचा, हरकत नाही म्हणाले. आणि मग तिथं त्यांनी त्यांच्या त्या राजकमलच्या आवारातच संबंध सेट हळूहळू ज्या पद्धतीने दामोनी जो आखून दिलेला होता त्याचा संबंध स्केलमध्ये त्यांनी संबंध दिलं होतं, त्या स्केलप्रमाणे ते उभं करायचं होतं. आणि शेवटी जी एक उंची होती शेवटच्या टप्प्यावरची, ती जवळजवळ 6 फुटावरती होती. म्हणजे 6 फुटावरती पुन्हा तो एक माणूस उभा राहिला, तो गुलाब उभा राहिला, म्हणजे 12 फूट उंच अशा आहे. म्हणजे इतक्या पद्धतीनं जर बघायचं झालं तर पहिली झालर आम्हाला वर काढावी लागायची. अशा पद्धतीने तो संबंध सेट तयार झाला. आणि त्याप्रमाणे मग हालचालीला त्या प्रारंभ झाला. त्यातल्या सगळ्या हालचाली ज्या होत्या अशा होत्या आणि अशा होत्या. म्हणजे उभ्या, आडव्या, तिरक्या त्या सेटचा उपयोग करत ज्ञान प्रसंगानुरूप
त्या हालचाली त्याने अरविंदने डिझाईन करायला सुरुवात केली. बर. आणि त्याच्यानंतर आता दुसरा घटक राहिला, प्रकाश योजना. कारण एवढ्या मोठ्या याला प्रकाश योजना, काही सीन या स्तरावरती आहेत, काही या स्तरावरती आहेत, बरोबर, काही एकदम स्टेजच्या मध्यभागी आहेत, काही एकदम एकदम वरतीच्या वरती आहेत, आणि काही वेळेला संबंध हालचाली एकाच वेळीला आहेत. हा संबंध मुवमेंटचा चार्ट आहे सगळा. तो लक्षात घेऊन असं करणारा त्यावेळेला मराठी रंगभूमीवर कुणी नव्हता. एवढा विचार करून प्रकाश योजना करणारा तापस सेनला गाठलं. कारण तापस सेन त्यावेळेचा यातला माहीर, प्रकाश योजनेतला माहीर तापस सेन येतो. म्हणाला आला इथं राहिला, रिहर्सल्स पाहिल्या, आणि मग त्यांनी लाईट डिझाईन केले. बर. म्हणजे हे नंतरची गोष्ट, पुढची लाईट्स झाले, प्रकाश योजनेचे झालं. आता तिसरं अंग आहे ते निर्मितीचा तिसरा घटक, महत्वाचा घटक आहे तो म्हणजे त्याच्यातला कॉस्ट्युम्स, वेशभूषा. हो, तुघलकला वेशभूषा खूपच महत्वाची, कारण हे ऐतिहासिक नाटक. बरोबर आहे. आणि त्या काळातलं कसा असेल तर सरयू दोषी, डॉक्टर सरयू दोषी या त्याच्यातल्या तज्ज्ञ, बर, अतिशय तज्ज्ञ. आणि मग त्यांनी संबंध इतिहास धुंडून काढला, त्यातली चित्र शोधली, आणि मग त्या चित्राप्रमाणे त्याने संबंध कॉस्ट्युम डिझाईन केले. बर. म्हणजे ऑथेंटिक कॉस्ट्युम संबंध. बर. आता त्याला टेक्स्चर कसला वापरायचा, आता ते कसला पाहिजे, कसा टेक्स्चर पाहिजे, तर त्या हँडलूमच्या चादरी असतात. बर. त्या चादरी त्याच्यातून त्यांनी संबंध सेट, त्यातले निराळे रंग, कलर कॉम्बिनेशन, त्याचे संबंध, स्टाईल प्रत्येकाची, हे सगळं करून ते कॉस्ट्युम तिने डिझाईन केले. आता पुन्हा राहिलं त्याच्यातला अजून एक प्रॉपर्टीचा भाग. आता हे कॉस्ट्युम झाले, कॉस्ट्युममध्येच एक प्रॉपर्टी की सैनिकांना बूट लागायचे, ते बूट खास डिझाईन करून घेतले होते. बर. आणि ते सगळे आता तो एरिया आहे ना आपला कुठला, माहीमच्या पलीकडचा, जिथे संबंध लेदर, धारावीच्या, धारावी. तर धारावीमध्ये आमच्याकडे एक ग्रस्त होते, डॉक्टर काय त्याचं नाव विसरलो, पण ते म्हणाले की मी त्याची जबाबदारी घेतो. बर. आणि त्यांनी मग ते धारावीमध्ये जाऊन तो कुठला तरी त्यांचा जो काम करणारा, लेदरवरती काम करणारा, त्याला संबंध त्याने डिझाईन केलं. एवढ्या सैनिकांचे बूट, आता नुसतेच बूट नाहीत, चिलखत आहे. तर तुघलकचं चिलखत आहे, चिलखत आहे. नंतर सगळ्या सैनिकांना हातामध्ये असे पॅड्स आहेत, पायावरती पॅड्स आहेत सगळे. हे सगळं त्याने त्या लेदरमध्ये करून घेतलं. बर. म्हणजे ही निर्मिती करायची किती सहू अंगाने, कशा पद्धतीने करावी लागते. आणि अरविंदचं काकडे संगीत काका असणार ना, सांगतो ना, तेच सांगितलं की काकडे तुला यात काम नाही करायचं. बर. काम नाही करायचं. म्हणलं ठीक आहे ना. अरे मग हे सगळं उभं करायचं सगळं, तर तू पाठीमागच उभा राहायला पाहिजेस. बर. आणि मग या घटक झाल्यानंतर संगीताचं, पार्श्वसंगीताचं राहिलं सगळं. जितेंद्र अभिषेकी. बर. अभिषेकींचं संगीत, अभिषेकींचं संगीत आहे. बर. तर अभिषेकीने अप्रतिम संगीत, पार्श्वसंगीत त्याला दिलेलं आहे. त्यावेळच्या त्या बांग आहेत, काही त्याच्यावर प्रसंगानुरूप दिलेले आहे, त्याच्या संबंध वापरलेला आहे. म्हणजे असं एक एक घटक त्याच्यामध्ये मिळत जायला लागला. आणि म्हणून मग ते असं एक जिनसी अशी निर्मिती तयार हळूहळू व्हायला लागलेली. आणि आता काय झालं की आम्ही इथं ठाकूर हॉलमध्ये सेटप्रमाणे सगळं आखून घेतलं होतं. पण ते ग्राउंड लेवलचं असायचं. तिकडं राजकवलमध्ये सेट तयार होत होता. बरोबर. इकडं त्या कॉस्ट्युमसाठी सर्व भाभी हिंडतच होत्या संबंधच्या मार्केटमध्ये डिझाईन करून. आणि मग हे झाल्यानंतर सेट तयार झाला. आणि मग त्याने काय सांगितलं होतं आम्हाला, तुमच्या सेट डिझायनर
नाही लाईट डिझायनर आपले तापस सेन, ते म्हणाले की तुम्ही सगळं तयार झालं, सेट तयार झाला आणि जेव्हा तुम्ही रंगीत तालमी करायला सुरुवात कराल तर 1 आठवडा रंगीत तालीम तयार करायला पाहिजेत तुम्ही. मग मी येतो. पण मग ते आम्ही आता तिकडचा सेट सगळा राजकेवल मधला उचलला, रंगभवन मी बुक केलं 8 दिवसासाठी. तो रंगभवन मध्ये सेट लावून ठेवला. आणि मग कॉस्ट्युम तयार करायचे तर तिथं बाजूला आपल्या मेकअप रूम आहे, तिथं 4 मशीन्स आणून ठेवल्या शिलाईच्या. आणि शिलाईच्या मशीन आणून ठेवल्या. सरयू भाभी रोज यायच्या, कॉस्ट्युमचं डिझाईन आणि कपडा त्यांच्या स्वाधीन करायचा. संध्याकाळी मुलं आली, प्रत्येकाचे मेजरमेंट्स घेऊन तिथं शिलायला सुरुवात केली. म्हणजे कसं प्रोडक्शन, कसं किती पद्धतीने एक तयार होत केलेलं, निर्मिती प्रक्रिया कशी सुरू होता, कशी झालेली आहे. तर तेच झाल्यानंतर 8 दिवस आम्ही तिथं तो रंगभवनच्या ह्याच्यावरती, रंगमंचावरती तालमी करायला सुरुवात केली. आणि मग तिथं तापस सेन आले, पहिली रिहर्सल पाहिली आणि ताबडतोब पटापटा पटापटा पटा त्यांनी संबंध लाईट्सचे सगळे हे करून ठेवले, डिझाईन केलं लाईट्सचं. आणि तो म्हणाला की मी बाहेर बसणार, मला वॉकीटॉकी पाहिजे. आत मी सगळे इन्स्ट्रक्शन देत राहणार, त्याप्रमाणे तुम्ही करत राहायचं. आम्ही वॉकीटॉकी आणली आणि आत तो मग आमचा तो प्रफुल्ल संघाणी म्हणून होता त्यावेळेला आमच्या बरोबर लाईटवाला, आमचा शितूत होता. शितूत महत्वाचा शितूत. तर तो एकदा त्यांनी सुरुवात केली की शितूतच्या हातात आणि त्यांच्या हातात शितूत, दिस लाईट दॅट लाईट. आणि तो इतका उत्स्फूर्तपणे संबंध लाइटिंग डिझाईन त्यांनी करत होते. कुठल्या वेळी कसा लाईट कसा हलवायचा आणि कुठं प्रकाश यायचा, कुठं जायचा, हे सगळं तो बाहेर बसून सांगायचा. म्हणजे अशा पद्धतीचं आम्ही पहिल्याच प्रोडक्शन पहिल्याच आहे. आणि दुसरं त्याचं महत्वाचं म्हणजे एक्झोडस, फार महत्वाचा भाग आहे त्याच्यातला. दिल्लीहून दौलताबाद त्यांनी हे केलं, कारण तो दूरदृष्टी त्या माणसाची. तो म्हणला दिल्ली इथून जवळ आहे, सगळी बाहेर आक्रमण आतापर्यंत दिल्लीवरच होत आहेत आणि दिल्लीलाच ते सफर करावं लागतंय. तर भारताच्या मध्य विभागात जर असं एखादं राजधानी असली, हे त्याच्या डोक्यातलं वेडा तुगलक त्याला म्हणूनच म्हणतात. तर त्याने मग ते इथं तुगलकाबाद. तुगलकचा निर्णय हा तुम्ही एका वेगळ्या काय म्हणू आपण झिंग मध्ये घेतलेला असणार की आता हे करायचं, मोठं प्रोडक्शन करायचं. कारण अशा पद्धतीची एक निर्मिती मराठी रंगभूमीवर नाही झालेली आणि अजूनही नाही झालेली. आणि अरविंद जे म्हणाले की ती बँग तशीच वाजलेली आहे, अजून ती बँगला कोणी उत्तर दिलेलं नाहीये, पण तशी निर्मितीही झालेली नाहीये. बरोबर. पण ते एका नशीब म्हणजे एका जिद्दीनं केलेली होती, का कुठेतरी संबंध सर्वस्व ओतून केलेली होती निर्मिती सगळी. पण म्हणजे मला असं वाटतं की काका सुरुवातीपासूनच म्हणजे नाटकामध्ये काहीतरी वेगळं निर्माण करण्याची जी काही ती तेव्हापासूनच सुरू झाली, पहिल्यापासूनच आहे ना. आपण आमचा उद्देश तोच नाही का. कुठंतरी या एक पारंपरिक आलेला प्रवाह, या प्रवाहामध्ये अनेक प्रवाह मिळवत 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 ही रंगभूमी व्यापक करणं, तिचा मोठा स्रोत करणं, हे तर महत्वाचंच कार्य आहे ना. बरोबर आहे. नाही तर तेच करत गेलो तर ते काय होणार. तर अशा निरनिराळे प्रवाह त्यात आणून मिसळलेच पाहिजेत, असे प्रयोग केलेच पाहिजे, संशोधन केलंच पाहिजे. संशोधन आणि वेगळ्या पद्धतीने नाटक करण्याचं तेव्हाच तुम्ही पावलवाट सुरू केलेली आहे. अगदी रंगांपासून सुरू आहे ना, रंगांपासून सुरू आहे, पण म्हणजे आविष्कारने तीच पुढे सुरू केली असं मला वाटतं. त्या उद्देशानंच पुढे आम्ही सुरुवात करतो आहोत. किंवा हल्ली आम्ही जसं म्हणतो की तुम्ही म्हणताय तसं तेव्हा वेगवेगळे कलाकार जे कोणी आहेत त्यांना तुम्ही तुगलकसाठी बोलवलं आणि आज आम्ही सगळे म्हणतो की कोणाही कलाकाराचं नाव घ्या तर तो आविष्कार मधनं काम करून आलेलाच असतो. मी त्याला गमतीने म्हणतो की सर्वांची गंगोत्री जमुनोत्री इथेच आहे. बरोबर आहे. आणि आहे वस्तुस्थिती, त्याला काय आपण नाकारू नाही शकत. बरोबर आहे. पण तुगलकचे प्रयोग तुमचे मजा आली असेल, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या कॉमेंट्स लिहिलं गेलं असेल पेपरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने. स्वागत झालं, सगळं झालं. जसं बेहरे म्हणाले त्याप्रमाणे थोडासा युक्तिवादही झाला. तेही होणारच कुठल्याही
ही ह्याच्यावरती दोन्ही पद्धतीने चर्चा झालं. होतातच. पण एक मराठी रंगभूमीवरती एक असं नाटक त्यावेळेला आलं की सर्वार्थाने की त्याच्या आशयाच्या दृष्टीने, निर्मितीच्या दृष्टीने कुठंतरी एक नवीन घटना रंगभूमीवर घडली. मराठी ऐतिहासिक घटना रंगभूमीवर घडली. बरोबर. आणि त्या ऐतिहासिक घटनेनं रंगायची आविष्कारची सुरुवात झाली. बरोबर बरोबर. पण तिथून पुढे नाटक करताना तुम्ही काहीतरी विचार केला होतात की आपण स्क्रिप्ट कशी निवडायची, काय पद्धतीने, असं काही तुमची झाली होती तेव्हा चर्चा? नाही, अजूनही तसं होत नाही. बरं, कारण काय असतं, जसं रंगायमध्ये विजयाबाई की त्यांनी जे म्हणतील ते नाटक म्हणजे चांगलं असलं नसतं ही श्रद्धा. तसंच इथं अरविंद आणि तेंडुलकर यांनी असं म्हटलं की हे नाटक आपल्याला करायचं आहे. तर त्या दृष्टीने आम्ही मग तशा पद्धतीने सुरुवात करायला लागलो. आता मी काय मगाशी तुला म्हणत होतो की नाटक हे 3 शब्द आहेत, पण या 3 शब्दामध्ये अशी काय जादू आहे, कसं काय आहे, नाटक म्हणजे तरी काय आहे, याचं काय. मी असा आता विचार करतो की कुठंतरी सगळ्या प्राणीमात्रात कुठंतरी एक बेसिक इन्स्टिंक्ट आहेत, एक मूलभूत प्रेरणा आहेत. त्यातली एक अशी मला असं वाटतं की कुठंतरी ही प्रेरणा संवादाची आहे. बरोबर. काहीतरी सांगायचे. आता तुम्ही कुठेही केला तर कशा पद्धतीने सांगायचं, हजारो त्याला हे आहेत. तुम्ही हाताने सांगाल, डोळ्याने सांगाल, कृतीने सांगाल, पण कुठंतरी ही कम्युनिकेशन बरोबर ही म्हणजे बेसिक इन्स्टिंक्ट आहे कुठेतरी माणसाची. तर त्या दृष्टीने बघा, आता तुम्ही बघा, मुंग्यांची इकडनं एक ओळ चालली, तिकडनं ओळ चालली, क्षणभर 2 मुंग्या थांबतात, भेटतात, काहीतरी बोलतात आणि निघून जातात. तसं प्रत्येक प्राण्यामध्ये काहीतरी आवाज आहे, ध्वनी आहेत. त्या ध्वनीतून ते संवाद साधतात. तर असं माणसाचं होत असेल का? काहीतरी सांगायचंय, आपण सांगतो, बोलतो काहीतरी, आणि मग आता असं वाटतं, मगाशी आपण दोघांचे संवाद झाले, आता या दोघातले संवाद मी तुझ्याकडे सांगायला लागलो, ही एक त्यातून आहेच आहे ना. ते सांगता मी जर ते कसे झाले हे सांगायला लागलो, म्हणजे नक्की इथं कुठंतरी मग ते नाटकाचं त्याच्यात मध्ये येतं. नाही, नाटक हे थोडंसं मूलभूत आहेच, पण म्हणजे म्हणूनच म्हटलं की मी ते तिथं म्हणजे आम्ही मग ते काही करून दाखवतो. आम्ही जी काय घटना पाहिली असेल, बोललेली असेल, हे असेल ते मग करून दाखवतो, बोलून दाखवतो, गाऊन दाखवतो, चित्रातून. म्हणजे हा जो आविष्कार आहे, म्हणजे या बेसिक इन्स्टिंक्ट मधून आलेला आविष्कार आहे ते, आणि या आविष्काराचं एक आहे नाटक. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. पण आपण थोडस याच्यावर जास्त सविस्तर नंतर बोलू. आधी आपण आविष्काराच्या तुमच्या प्रयोगांबद्दल बोलू, कारण तुमचं पुढचं नाटक आहे बाई एके बाई. अरे बाबा, सुहासिनी मुळगावकरांचं. हे फार महत्वाचं आहे. याला म्युझिकल रिव्ह्यू असं म्हणतात. म्युझिकल रिव्ह्यू नाटक नसतं ते. नंतर ते PL वगैरे नंतर केलं त्याचे, पण मुळात आमची सर्व आपली ही सुहासिनी मुळगावकरांनी ते लिहिलेलं आणि बसवलेलं. त्याचं थोडं असं झालं की सुहासिनी त्यावेळेला दूरदर्शनवर गजरा आहे का ते काय कार्यक्रम करायचे. अरविंद दूरदर्शन नुकतंच सुरू झालेलं होतं, दूरदर्शन सुरू झालं होतं, गजरा करायची. आणि त्यावेळेला मी पण मला बोलवायचे, अरविंद, आम्ही सगळे. आणि असं करता करता एक दिवस काय झालं, आमचं संध्याकाळचं शूटिंग संपलं आणि मला म्हणाली चल. ती नेपेन सी रोडवर राहायची. आम्ही गेलो आणि मला तिने काही टेप ऐकवल्या. हा कोणाचा आवाज, हा कोणाचा आवाज, हा कोणाचा आवाज. मला काही गंध नव्हता. म्हटलं मला माहित नाही, मला कोणाचाच आवाज मी आतापर्यंत ऐकलेला नाहीये. म्हणजे सगळे तरुण मुलं आहेत, त्यांचे आवाज आहेत. आणि तिच्या डोक्यात एक म्युझिकल रिव्ह्यूची कल्पना आली. मग आम्ही बसलो, अरविंद, आम्ही. आणि मग तिने तो संबंध, तिने जे काय त्या डोक्यामध्ये आहे ते सगळं, आणि संबंध जे काही आहे ते बाई म्हणजे स्त्री या विषयीच मग काही चुटकुले असतील, काही कविता असतील, काही प्रसंग असतील, असं करत एक बाई भोवती ते सगळं. आम्ही त्याला म्हटलं, हे नाव दे ना, बाई की बाई, दुसरं काहीच नाहीये. चांगली कल्पना, बाई एके बाई झालं ते. आणि मग तिने त्याचं जे संगीत आहे, संबंध संगीतमय नाटक, ते म्हणजे नाटक म्हणायचे रिव्ह्यू आहेत, म्युझिकल रिव्ह्यू आहे तो संबंध.
ते पण त्यांचंच होतं संगीत, हा? स्वतःच होतं, सुहासिनीबाईंचंच होतं. हो, तिने कविता निवडल्या, सगळ्या निरनिराळ्या काही गाणी निवडली. आणि त्याच्यामधून त्यावेळेला अशोक रानडे होते बर आमच्या बरोबर. बर आणि त्यावेळेला मग मी काय केलं, जसं इकडं तुगलकच्या वेळेला केलं तसं त्यावेळेला गिरगाव चौपाटीवरती ते एक थिएटर होतं तिथं म्युन्सिपाल्टीचं, तिथं तालमीचा हॉल होता वर, बर सगळ्यांना सोयीस्कर प्रमाणे, तिलाही सोयीस्कर, सगळ्यांना सोयीस्कर, हा नेपियन रोडवरून यायला सोयीचं, सगळ्यांना सोयीस्कर होता. आम्हाला सगळ्यांना मग तिथे तो हॉल बुक केला आम्ही, मग तिथे मी तिला, आणि 1 महिना तिथं. आणि त्याच्यामध्ये अरविंद पिळगावकर ती स्वतः, नंतर गाणारे सत्यशील देशपांडे, बर अजून 4-5 सगळे हे तरुण मंडळी, आणि स्त्रियांच्या पैकी 3-4, आता ते बर्वे म्हणून होती, ती अकाली गेली, माणिक भिडे होती. बर गाणारी मंडळी जास्त हो, आणि जास्त म्हणजे शोभा गुरटू होती त्याच्यामध्ये. ओ बर शोभा गुरटूचं एक त्याच्यामध्ये अतिशय चांगली गझल होती. बर असं होतं सगळं. आणि काही तिच्यात कविता होत्या, वात्रटिका होत्या. म्हणजे बाई हा विषय घेऊन, बाई हा विषय घेऊन एक म्युझिकल रिव्ह्यू. आणि आता काय झालं की अशाप्रमाणे संगीत नाटक करायचं म्हणजे आता त्याला पुन्हा ऑर्गन आला, पेटली तबला, सगळं काय काय सगळं जे जे लागणार असतं सगळंच लागणार, ते आता लागायला लागलं. त्या म्हणजे आता मी आपल्या बाई याच्यामध्ये नवीन नाटक आपलं भया दारोगड, तिथं त्याच वेळेला ते पण माझ्या डोळ्यासमोर आलं. बरोबर आहे. मग इथं गिरगावमध्ये पी मधुकर म्हणून पेटीवाले होते. बर मला सुहासिनी म्हणली की अरुण, अरे तिथून त्यांच्याकडनं आपण सगळं भाड्याने घेऊया, बर खरेदी करायला नको. हा तसं केलं आम्ही. मग ते बर मग त्यांच्याकडनं सगळं हार्मोनियम, पेटी, तबले सगळं 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 त्यांच्याकडनं यायचं आम्हाला. मग बिंबोरे सगळे एका टॅक्सीत घालून सगळे यायचं. बर मग अशा पद्धतीने मग ते सर्व व्हायचं. बर आणि 3 मार्चला 72 त्याचा पहिला प्रयोग झालेला तो केला. मला वाटतं आम्ही तेजपालला केलेला आहे. तेजपालला केला होता. बर कारण त्यावेळी तेजपाल पण होतं, तिथे पण आम्ही नाटकं करायचो. बर बर तेजपालला केला होता मला पहिला प्रयोग. पण वेगवेगळ्या थिएटर्सना माणसं यायची तेव्हा, हो, नवीन काय प्रयोग आहे पाहून अशा पद्धतीने. त्याचेही तुम्ही खूप प्रयोग नाही केलेले. त्याचे आम्ही जास्त 7 प्रयोग केले, जास्त नाही करू शकलो त्याचे, कारण ते मग कठीण व्हायला लागलं थोडंसं. आणि नंतर मग अडचणी यायला लागल्या काय. पण मग हो, ती तशी सुद्धा संगीताची सगळ्याची मोड मांडणं तसं सोपं नसतंच. ते होतच, पण काही पण अडचणी येतातच ना काही वेळेला. हो 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 हो. त्यानंतरच पुढचं तुमचं नाटक आहे सारी रात्र. हा, ती सारी रात आहे. ते सारी रात आहे. बादल सरकार आणि पु ल देशपांडेने त्याचं हे केलेलं आहे. बरोबर, अनुवाद केलेला आहे, अडॅप्टेशन केलं. सारी रात अडॅप्टेशन होतं ना, ट्रान्सलेशन नव्हतं. तेच होतं सगळं ना. हो हो, पात्र तीच होती, प्रसंग तेच आहे, फक्त ते बरोबर भाषा मराठी, अनुवादच होता तो. सुलभाताई त्याची दिग्दर्शिका होती. सुलभाने दिग्दर्शित केलं पहिलं नाटक सुलभाताईचं ते नाही, त्याच्या आधी तिने बालनाट्य खूप दिग्दर्शित केलेली होती. म्हणजे दिग्दर्शकाचा अनुभव तिला नव्हता असा नाही, होता, निश्चितपणे होता. आणि त्याच्यामध्ये कमलाकर सारंग, अरविंद आणि ती स्वतः तीनच पात्र आहेत ते. बर सारी रात. बर आणि त्यामुळं त्याचे आम्ही पहिला प्रयोग मला वाटतं आम्ही शिवाजी मंदिरला केला. बर पहिला प्रयोग तुम्ही 1 मे 72 केला. म्हणजे बघ, 71 सुरू झालं आणि 72 पर्यंत आमची 3 नाटकं. 3 नाटकं म्हणजे मार्च मध्ये तुमचं बाई एके बाई येता आणि लगेच मे महिन्यामध्ये सारी रात म्हणजे. आणि शिवाय त्याच्याबरोबर ती आमचे सगळे प्रयोगही चालू राहत आहेत. ह्या संपूर्ण काळात शांतता चालू होतं. ह्या शांतताचे प्रयोग चालू होते. तुगलकचे प्रयोग आम्ही करत होतो, ते 10च केले असले तरी त्याचा कालावधी एक प्रयोग करायचा म्हटलं तरी आम्हाला महिन्यापासून त्याचा संबंध सगळ्यांच्या. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यावेळेला एवढ्या सगळ्यांची मोठ बांधायची तर आम्हाला तेवढा वेळ लागणार. नक्की अगदीच लागणार. ते सगळं करत, थिएटर्स करून, अमुक करून, पुन्हा रिहर्सल करून, सगळ्याच्या सतत रोज आमचं त्यावेळेला एकही दिवस असा नाही की मी रात्री घरी यावं संध्याकाळी.
नाही. कामावरून डायरेक्ट तालमींना. तसंच आहे, म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून रंगायनमध्ये तेच आविष्कार सुरू झाले तेव्हापासून तेच. बरोबर. संध्याकाळ 6 नंतर ऑफिस सुटलं की 6 नंतर ते 11 पर्यंत क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी त्याला आपण आली. नाही, पण आपण पहिल्या प्रोडक्शनचं तुम्ही म्हणाला तापस सेन आणि याची सगळी मंडळी, पुढे तुम्ही नंतर इथे लाईट्स आणि याच्यासाठी कोण म्युझिक, ह्याच्यासाठी कोण घेतले? राम शितूत होता ना. राम शितूत करायचं. राम शितूत रंगायन पासून आमच्या बरोबर होता. कारण हा एक फार मोठा सेट डिझायनर, लाईट डिझायनर, कल्पक डोक्याचा, अतिशय मेटॅक्युलसली काम करणारा. म्हणजे तुमचा जो गट होता आविष्कारचा त्याच्यामध्ये सर्व पद्धतीची नेपथ्य, लाईट्स हे सगळी करणारी मंडळी मुळात होतीच. आहेच. आणि शितूत हा फार महत्वाचा आहे माझ्या दृष्टीनं. आता हल्ली काय होतं, त्यावेळेला लाईव्ह लाइटिंग मिळतच नव्हतं ना. पण तरीही पण एक मेटॅक्युलसली पद्धतशीर काम करणं ते फार महत्वाचं होतं. बरोबर. त्यावेळेला त्याच्या स्क्रिप्ट जर पाहिल्या तुम्ही, तुमची संहिता एक चोपडी म्हणतो आपण, त्या चोपडीवरती त्याच्या कुठं आपल्याला प्रकाश योजना कशी बदलायची, काय बदलायची याचे डिटेल्स दिलेले असायचे. आणि एक पान आधी त्याच्यावर खूण केलेली असायची की बी शुअर नेक्स्ट पुढच्या पानात तुम्हाला प्रकाश हे करायचं आहे. म्हणजे त्याला ते मनानी नाही, ते तुमच्या स्क्रिप्ट वरती सगळं लिहून ठेवलेलं आहे सगळ्या. बरोबर बरोबर. म्युझिक असो, प्रकाश योजना असो, ते सगळं त्यावेळेला त्याच्यावर लिहिलेलं असतं, काम केलेलं असायचं, अगदी काम केलं. पण आता मध्येच तुम्ही म्हणालात की काम तुम्ही नोकरी करायचात आणि नोकरीवरून तुम्ही तालमीला जायचात आणि मग रात्री घरी जायचात, सकाळी पुन्हा नोकरीवर जायचा. थोडंसं मध्ये आपण जरा बोलूया ना घरच्या बाबत. मुद्दा असा आहे की काकूंना पहिल्याच काही दिवसात कळलं का की ह्या माणसाला जर सांभाळायचं असेल. रंगायनच्या वेळेस म्हणूनच म्हणलं, रंगायनच्या वेळेत तिथंच तिला कळलं याच्या बरोबरच आपल्याला राहायला पाहिजे. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला संसार करता येणार नाही. नाटक हा आपला संसार स्वीकारायला हवा. आणि ते फार मोठं मन केलं, एवढं मन मारणं आणि आपल्याबरोबर राहणं हे म्हणजे मला आता जाणवतं ते. त्यावेळेला ती कल्पना येत नव्हती, पण आता जाणवतं आपल्याला. कित्येकदा काकूंनी डबे बिबे पण दिले तुम्हा लोकांना तालमीला. रंगायनच्या वेळेपासून ते सुरू व्हायचं. रंगायनच्या तालमी जेव्हा आम्ही भुलाबेमध्ये करायचो, काय असतं त्यावेळेस डॉक्टर शनिवार रविवारीच फक्त यायचे, रविवारी यायचे आणि सबंध दिवस तालमी चालायच्या. मग सकाळपासून तालमी सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण घरून डबे, या रविवारी तू, या रविवारी तू, त्या काकू घरून घेऊन यायची. सर्वार्थाने नाटक हा संसार तिने स्वीकारलेला होता. म्हणजे ती घरी सगळं स्वयंपाक करून मग ती 12:30-1 वाजता ग्रँड रोडला उतरायची आणि ते हातात घेऊन सगळं बुलाबाईला चालत काय सगळ्या. म्हणजे तेव्हापासून हे सुरू झालं. पण धनंजयच्या जन्मानंतर म्हणजे आताचा विचार करता की त्यावेळची जी काय संबंध जे काम होतं. नाही बरोबर आहे, नाटकाच्या ह्याच्यात काकू आली, परंतु धनंजयच्या जन्मानंतर एका हातात डबे आणि काकोटीला धनंजय अशी असायची काकू यायला. तसं होतं. पण काय मी असं म्हटलं, एखादी नाट्यकृती किंवा आपण रंगभूमीला आणतो, मला ती एखाद्या अपत्य समान असते, मग मी ते सांभाळ करतो. पण धनंजयचा सांभाळ मला करता आला नाही. धनंजय कसा मोठा झाला, कसा शिकला, हे जर मी आता कोणाला सांगायचं म्हटलं तर मला सांगता येत नाही. ती जबाबदारी काकूची. सर्वार्थानं काकूनी सर्वार्थानं. कारण काय असायचं, मी सकाळी बाहेर गेलो, त्याच्या आधीच तो शाळेत गेलेला असायचा, मी रात्री आलो की तो झोपलेला असायचा. म्हणजे काय अभ्यास. आजकालचे संबंध म्हणजे त्या अर्थाने मी स्वतःला दोष देण्यापलीकडे काही करू शकत नाही. हे तुम्हाला या टप्प्यावर वाटणं योग्य आहे काका, पण मी एक वेगळ्या पद्धतीने या गोष्टीकडे पाहते. मुद्दा असा आहे की धनंजयनी पाहिलेले वडील जे आहेत ते नाटक वेडे वडील आहेत आणि ते म्हणूनच एक गोष्ट त्याने केली, फार शहाणपणाची केली, की तो स्वतः एक कलाकार आहे. त्यांनी आमच्या आविष्कारच्या नाटकातून कामं केलेली आहेत. बरोबर. आणि ज्या वेळेला तो पुण्याला शिक्षणासाठी होता त्यावेळी काही त्यांनी कॉलेजमधले नाटकाची दिग्दर्शनं केली, एकांकिका केल्या आणि त्या कॉलेजला ट्रॉफी मिळवून दिली. ती कुठली 2 आहेत, पुरुषोत्तम पण दुसरी
दुसरी कुठली ट्रॉफी एक असते, ते सगळं त्याला मिळवून दिलं. नंतर आमच्या नाटकातून कामं केली. पण जेव्हा आपल्या बापाचं त्याने पाहिलं आयुष्य, एक निर्णय घेतला. त्यांचं म्हणजे आपल्या वडिलांचं जगणं आहे ते त्यांच्या दृष्टीने त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की घेतलेने व्रत हे मी अंधतेने, ते आपल्या बाबांनी तसं केलेलं आहे. तर आपल्याला हे जमणार नाही. आपण जरी एक नट असतो, अभिनेता असतो, आपल्याला याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्याला जे काहीतरी असलं तरीही जर आपल्याला तर त्यांच्यासारखं जगता यायचं नाही, तसं जगायचं नाही. आणि निर्णय शहाणपणाचा आहे. हो, पण हा निर्णय घेतला धनंजयनी. त्यांनी नाटकापासून दूर झाला. परंतु आज या मितीला तुमच्या मागे धनंजय खंबीरपणे उभा आहे की तुम्ही नाटक करा आणि आपला बाप नाटक सोडून जगणार नाही ह्याचं त्याला पूर्ण भान आहे. ही जाणीव फार महत्वाची जाणीव आहे. काय असतं की अशा प्रकारचे आपल्याला अपत्य लाभणं. हो, कारण आज आपण जो पाहतो, आता तो वैयक्तिक आयुष्यावर आधीच म्हणून मी बोलतोय ना, एरवी मला काय नाही, पण आज आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो, आज ज्येष्ठ नागरिकांची जी काय संबंध हाल चाललेले आहेत सगळीकडे या संबंध वातावरणामध्ये, त्या मानानं मी 1000 पटीनं सुखी आहे. 100% काका, अगदीच मान्य. कारण इतक्या मनापासून जपतात ते मला सगळेजण. बरोबर आहे. म्हणजे हे खरोखर भाग्य असायला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात. नाही, नुसतं तुमची काळजी घेणं नाही. एक प्रसंग सांगते मी धनंजयचा, मीच सांगते, मला माहित नाही. आणि माझं म्हणणं तो प्रसंग करून आता आपण थांबूया. तो प्रसंग मला तुम्हाला म्हणजे बया दारुगडचे आपले प्रयोग चालू असताना, जेव्हा तुम्ही दिल्लीतल्या एका दुसऱ्या प्रयोगाला गेलेले असताना तुम्हाला बोटात गँग्रीन झालं आणि तुम्ही इथे आलात. मग आपण तुमचं पुण्याला जाऊन ऑपरेशन करण्यात आलं. थोडंसं बोट कापावं लागलं. अर्चना होती तुमची सून सतत तुमच्या बरोबर तिथे. धनंजय परदेशी होता आणि आविष्कारचा आपला महोत्सव होता आणि त्याला तुम्हाला जाणं खूपच आवश्यक वाटत होतं, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे. गमतीचा भाग त्यातला मला जाणवलेला तुम्हाला सांगते. धनंजय रोज रात्री अर्चनाला फोन करून सांगत होता की काहीही कर पण बाबांना उद्घाटनाला घेऊन जा. म्हणजे मुद्दा असा आहे की बाप आपला तिथं हॉस्पिटलाइज आहे. तर अर्चना मला तेव्हा म्हणाली होती की कसं काय सांगू त्याला, डॉक्टरने परवानगी दिली तरच मी घेऊन जाऊ शकते. मी म्हणलं त्याला माहिती आहे की आपला बाप इथे राहिला तर बापाची शुगर वाढेल फक्त, आणि बाबाने तिथेच गेलं पाहिजे आणि बाबाने त्या नाटकाच्याच वातावरणात पाहिजे. आणि म्हणून ती म्हणली की बाबा हॉस्पिटलाइज असताना जर मला माझा नवरा सांगतोय की काही कर पण बाबांना तिथे घेऊन जा, तर तिची जी काही बिचारीची तिरपीट झाली होती आणि तिने गाडी घेऊन, गाडी ऑर्गनाईज करून तुमच्यासह स्वतः येऊन मुलांचं सगळं लागी लावून ती ज्या पद्धतीने तुमच्याबरोबर आली होती त्याची स्वतः मी साक्षीदार आहे. आणि हा संवाद त्या दोघांमध्ये झालेला मला तेव्हाच माहिती आहे. मला माहित आणि मी फक्त शेखरशी भांडलो होतो एवढंच मला माहिती आहे. तुम्ही चंद्रशेखरशी भांडला होतात आणि चंद्रशेखरच्या मागे लागला होता, हा तुमचा भाग झाला. अर्चनाला ताण होता की न्यू कशी अशी, त्यांनी शेखरनी परवानगी न देता न्यू कशी, आणि परदेशात असलेला नवरा आपला तो सांगतोय की घेऊन जा माझ्या बापाला तिथे, काही कर आणि घेऊन जा. हे सगळं जेव्हा मी त्याची साक्षीदार आहे म्हणून मुद्दाम मला हा प्रसंग इथे सांगावासा वाटला. आपण आविष्कारची सुरुवात आणि पहिल्या काही नाटकांबद्दल बोललेलो आहोत. हो, पहिले तीन नाटकं. आता त्याच्या पुढचं नाटक होतं खानोलकरांचं, चिंत्र खानोलकरांचं श्रीरंग प्रेमरंग. हो, खानोलकर हा एक कवी म्हणून खरं म्हणजे लोकांना माहिती. नाटकही त्यांची 100%च आहेत. परंतु खानोलकरांमधला नाटककार तुम्हाला कसा सापडला, कुठे भेटला? नाही, खानोलकर त्याच्या आधीच सापडले होते. बर, रंगांमध्ये असताना रंगांमध्येच सापडले होते. 1-0 बाजीराव, फार महत्वाचं नाटक रंगायंचं, तिथंच ते खानोलकर सापडले. आणि मुख्य म्हणजे काय होतं की खानोलकर हे मौजचे लेखक, मूळ लेखक म्हणजे मूळ कादंबरीकार आणि कवीही, आरती प्रभू, बरोबर, कवीही. तर ते सापडले म्हणण्यापेक्षा भाग्य की त्यांच्यातला तो एक स्पार्क रंगांमध्ये सगळ्यांना दिसला, फार महत्वाचा होतं. आणि 1-0 बाजीराव सर्व दृष्टीने एक फार महत्वाचं नाटक.
खानोलकरी लेखन पद्धतीतलं खानोलकरांचा एक सांगण्याचा नाटकातून एक त्यांचा दृष्टिकोन असते किंवा त्यांची एक मांडणी असते टिपिकल, एक त्यात अंतर्भूत काहीतरी निराळं त्यांना सांगायचं, म्हणजे कवी मनच त्यांचं. तर ते नाटक तिथं खानोलकर. आणि त्याच्यानंतर रंगांमध्ये दुसरं नाटक आपुले मरण पाहिले म्या डोळा, दीर्घांकच होता. दत्ता भटांनी त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. म्हणजे खानोलकर तिथं आम्हाला त्याच्यानंतर त्यांनी जे नाटक लिहिलं श्रीरंग प्रेमरंग हे संगीत नाटक, तर ते आम्हाला मिळालं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या तालमी सुरू केल्या आणि मला वाटतं त्यावेळेला श्रीकांत लागू, नंतर विद्या आपटे, नंतर कुमार आपटे, नंतर प्रदीप प्रधान, मी आणि गायक आपले वर्तक, हे गायक. आणि त्याला संगीत दिलं होतं त्यावेळेला पुन्हा आकाशवाणीवरती तार शहिनाई वादक, काय त्यांचं नाव, गोळवलकर, मधुकर गोळवलकर, त्यांनी त्याला चाली दिलेल्या होत्या. आणि अरविंद अर्थातच दिग्दर्शकच, पप्पा देशपांडेच दिग्दर्शक. हो 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 हो. ते आम्ही रंगभूमीवर आणलं संगीत नाटक. त्याचे पण त्याचा पहिला प्रयोग केलाय 5 मार्च 73ला. हो बरोबर आहे, 73ला केला. आणि तो मला वाटतं आम्ही शिवाजी मंदिरमध्येच केला. नाही रवींद्रला केला, तो रवींद्रला केला. पहिला प्रयोग रवींद्रला झाला त्यांचा संगीत नाटकाचा. आणि मग ते नाटक घेऊन शांतता घेऊन आम्ही एक मोठा हैदराबाद पर्यंतचा दौराही केला होता ते नाटक घेऊन. त्याचे खूप प्रयोग नाही केलेले दिसत, नाही झाले त्याचे प्रयोग, नाही जास्त, 5च प्रयोग केलेले, 5च प्रयोग केले. अनंत वर्तक ते वसईला राहायला गेले, पुन्हा त्यांचं ते संबंध त्याच्यामधनं. नंतर कुमार आपटे तो पण गेला, याला तुमच्या मुंबई सोडून गेला कामानिमित्त. असं सगळं होत गेलं, म्हणजे ते विस्कळीतच झालं. पण तो एक महत्वाचा प्रयोग होता, संगीत नाटक होतं ते. संगीत नाटक आहे त्याच्यात महत्वाचं, फार महत्व संगीत. त्याच्यानंतरचं नाटक आहे आविष्कारचं म्हैस, पु ल देशपांड्यांचं, जयदेवनी बसवलं होतं ना? नाही, ते म्हैस नंतर 74 नंतर झालेलं आहे ते. हो, पण मग आधी नाही झालेलं ते. मग त्याच्यामध्ये 74 नंतर चुकून लिहिलं असेल, पण ते 74 नंतरच आहे. म्हणजे मग तुम्ही पुन्हा प्रतिमा केलंय आरती प्रभूंचं. आता इथं काय झालेलं, आता ही जे सगळी नाटकं केली आणि या नाटकाचेच आम्ही प्रयोग केले, ते सगळं कमानी रंगमंच म्हणजे प्रोसिनियम थिएटर मध्ये, बरोबर, म्हणजे शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्य मंदिर, बालगंधर्व, अशा ठिकाणी हे प्रयोग केले. पण आता काय झालं, रंगायनमध्ये जसं आम्हाला भुलाभाई मध्ये काही प्रयोग करणं, की जे आम्हाला प्रयोग करणं अतिशय महत्वाचं आहे, पण प्रोसेनियम मध्ये ते होऊ शकत नाहीत. बरोबर. पण ते जास्त काही प्रयोग करायचे असतील तर एक कुठेतरी इंटिमेट थिएटर ही आमची गरज आम्हाला तेव्हापासून वाटत होती, जाणवत होती, की कुठेतरी हे प्रयोग करायला आर्थिक दृष्ट्याही आपल्याला मोठी थिएटर परवडणार नाहीत. तर मग असे प्रयोग करायला भुलाबाई सारखा एखादा छोटा हॉल आम्हाला मिळाला तर आपल्याला तो त्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून मग आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नाला तेव्हापासूनच लागलेलो होतो. रंगायनमधनं आम्ही आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर 2-3 जागा मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते आणि आम्हाला त्याच्यातून एक मार्ग सापडला. तो असा की रंगायनमध्ये आमचे काही हितचिंतक सभासद होते, त्यात छबिलदास शाळेचे माधव साखरदांडे, नंतर प्रिन्सिपॉल टिल्लू आणि हेही होते. म्हणजे आमच्या कार्याचा त्यांना थोडीसा परिचय होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छबिलदास मुलींच्या शाळेमध्ये सुलभा शिक्षिका होती. बरोबर. आणि ती तिथे शिक्षिका असताना ती बालनाट्याचे प्रयोग स्पर्धेसाठी, कुमार कला केंद्राच्या स्पर्धेसाठी सातत्यानं करत असे. आता हे संबंध पार्श्वभूमीवरती जेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्याला एक छोटासा हॉल पाहिजे, म्हणून मग तेंडुलकर, मी, सुलभा, अरविंद असे मिळून त्या छबिलदास शाळेचे जे काही व्यवस्थापन कमिटी आहे त्यांना जाऊन आम्ही भेटलो.
म्हटलं आम्हाला अशा पद्धतीने कुठंतरी मोठ्या थिएटरमध्ये आम्हाला परवडत नाही आर्थिकदृष्ट्या, आणि आम्हाला असं वाटतं की आमचा प्रेक्षक मर्यादित आहे. असं नवीन काही करायचं म्हटलं तरी तुमचा प्रेक्षक मर्यादित असणारच, कारण तो आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला एकदम मोठ्या थिएटरमध्ये एवढा मोठा प्रेक्षक मिळत नाही. हा अनुभव आजही आहे. बरोबर. हां, तर नाटकाची जातकुळी पण तशातच असती. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांना ती कल्पनाही आवडली. आणि याच्यानंतर पुढं जेव्हा आमची चर्चा पुढं होत गेली आर्थिक व्यवहारावरती, मग आम्ही त्यांना एवढंच म्हटलं, तुमचा या हॉलचा वर्षात जेवढं काही तुम्हाला तुमची ज्या भाड्यापोटी मिळत असतील तुमचा हॉल, कारण त्यावेळी तो हॉल फक्त मैफिलीसाठी आणि इतर काही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठीच वापरला जायचा. गाण्याच्या मैफिली तिथं व्हायच्या, तेवढ्यासाठीच तो हॉल वापरला जायचा. तर मग आता आम्ही त्याला म्हटलं, तुमचं जे काय वार्षिक उत्पन्न असेल तेवढं आम्ही तुम्हाला निश्चितपणे देतो. आणि असं वाटलं की आम्हाला काहीतरी जास्त याच्यातून थोडंसं झालं मिळालंय तेही तुम्हाला देतो. याच्यातून आम्हाला आर्थिक लाभाची अपेक्षा नाही. आणि ती त्यांना आवडलं. मग ते म्हणाले, हरकत नाही, हा हॉल तुम्हाला आम्ही देतो. ही घटना आहे एप्रिलमधली, साल एप्रिल 74. एप्रिल 74 मधली आहे. आणि मग आम्ही जेव्हा तेंडुलकर, अरविंद, आम्ही सगळे एकत्र विचार करायला लागलो तेव्हा आम्ही विचार केला, आपण धडपडतो आहोत की ते नवीन करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, पण अशा काही संस्था आहेत, असे काही लोक आहेत, असे काही रंगकर्मी आहेत की त्यांनाही काहीतरी करायचं आहे, पण त्यांना जागा उपलब्ध नाही. मग आम्ही थोडा व्यापक दृष्टिकोन ठेवला आणि आम्ही म्हटलं की आम्हाला जसं एक नवीन काहीतरी करायचे, प्रयोग करायचे, तसंच इतरांनाही ते करायचे आहेत. मग हे व्यासपीठ, हा हॉल आपण त्यांनाही उपलब्ध करून दिला पाहिजे. प्रायोगिक रंगभूमीसाठी हा हॉल त्यांना उपलब्ध करून दिला पाहिजे. म्हणजे हे आम्ही असा विचार केला. आणि मग त्या दृष्टीने आम्ही सांगून ठेवलं की इथं आविष्कारचे प्रयोग होतील, आविष्कारचे नाटकं होतील, आविष्कारचे वर्कशॉप्स इथं होतील. पण याच्या व्यतिरिक्त जर काही आपल्याला असं वाटलं की काही अजून तारखा शिल्लक आहेत, अजून काही इतर आपल्याला करता येण्यासारखं आहे, तर इतर संस्थांनाही इथं नाटकं करण्याची आम्ही तुम्हाला मुभा देतो. आणि त्या दृष्टीने मग ती छबिलदास सर्वांसाठी उपलब्ध झालं. किंबहुना आविष्कारने उपलब्ध करून दिले. हे आविष्कारच आहे. गंमत आहे, ते छबिलदास चळवळ म्हणून मानली गेली. आता छबिलदास हा कोणतरी देणगीदार आहे किंवा मागच्या 1900 शतकामध्ये त्याने काहीतरी देणगी दिली असेल, त्याच्या नावाने शाळा झाली, पण त्याला माहिती नसेल आपल्या नावाने एक चळवळ पुढे. पण काय होतं, छबिलदास हे नाट्यगृह झालं. नाट्यगृह एक चळवळ झाली. चळवळ आता कशाला म्हणायचं हे माझ्या डोक्यात आहे. आपण चळवळ कशाला म्हणतो, एका विशिष्ट उद्देशानं काही साध्य करायचं असेल, तिथपर्यंत पोचायचं असेल, तर आपल्या बरोबर जे काही आपले समविचारी असतील, काही असतील, त्यांना एकत्र करून त्या जिथं उद्देशापर्यंत जाणं म्हणजे चळवळ. सर्वांनी मिळून त्या उद्देशपूर्तीसाठी एकत्र येणं, त्याप्रमाणे कार्य करणं म्हणजे चळवळ माझ्या दृष्टीने. बरोबर. म्हणून ती चळवळ झाली. कारण काहीतरी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकाचं एक नवीन स्रोत आणून देणं, तिथे एक प्रवाह निर्माण करणं त्याच्यामध्ये, त्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र, उद्देश तोच आहे फक्त. पण काय चळवळीतलं इतर मी बाबी याच्यात घेत नाही. ते काही औपचारिक बाबी असतात ते मी इथं घेत नाहीये. रजिस्ट्रेशन, अमुकन तमुकन या गोष्टी, ते औपचारिक गोष्ट इथे घेत नाही. फक्त उद्देशासाठी एकत्र आले म्हणून ती चळवळ झाली. आणि ते छबिलदास मग म्हणून एकत्र आले म्हणून छबिलदास चळवळ झाली. पण ती खरं आविष्कार प्रणित चळवळ आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग 3 आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.